आज आपली पन्नाची पहिली सफारी आहे. थोडा लेट झाल्यामुळे सगळ्या जिप्सीज आज चालले आहेत. त्याच्यानंतर आता आपला नंबर आहे. गाईडची थोडी कामं बाकी आहेत म्हणून आपल्याला थांबावं लागले. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. कशा आहात तुम्ही सगळे? आपली पन्नाची सफारी आता थोड्याच वेळात चालू होईल. थोडा लेट झाला आपल्याला. 38 गाड्या आज जातात रोजच्या इथे, 38 गाड्या. त्यामुळे खूप लोड असतो एका गेटवर इथे. पन्ना टायगर रिझर्व, मडला गेट. प्रचंड गर्दी असते या गेटवर. 38 गाड्या म्हणजे विचार करा, 38 गाड्या असतात. समर का सीजन है, बहुत हॉट होता है. हाँ, तो सुबह सुबह ज़्यादा चांस होते हैं टाइगर. हम लोग क्या करते हैं, सबसे पहले सुबह जाओ कि टाइगर दिख जाए. हाँ. उसके बाद में सांबा, चीता, लेक, ये सब देखेंगे और जो अच्छा लगेगा उसको. तो डोमिनेंट मेल P1. हाँ, P151 फीमेल है और मेल है उसका 661. हाँ, डोमिनेंट मेल है P661 और फीमेल है P151. ओके. दूसरा टाइप जैसे हमारी जो 10 किलोमीटर दूर रहती है, हाँ, वो है P141 और 3 1 मेल है और 2 फीमेल है. ओके. दोनों जो लगभग 20 से 22 माह के बच्चे हैं. अच्छा. तो अभी थोड़ा दिन और साथ में रहेंगे. हाँ, और उसका मेल है 663. ओके. गोल्ड टाइगर है. हाँ, ओके. मित्रांनो, पन्नाचं फॉरेस्ट हे साग ट्रीजचं आहे, तेंदू ट्रीजचं आहे. इथे साल ट्रीज नाही आहेत. हे पण ड्राय डेसिडोरियसमध्ये येतं. सकाळचं क्लायमेट आज आता तरी खूप प्लेझंट आहे. हा जो मधला गेट आहे ना, हा सगळ्यात जास्त फेमस गेट आहे पन्नाचा. सकाळ सकाळी आम्हाला एक्सपेक्ट पण नव्हतं एवढी गर्दी होती इथे. तर जमलंच तर सकाळची सफारी असेल तर सगळ्यांनी 1 तास तरी लवकर या गेटवर. मोठी प्रोसेस असते. त्याच्यात ते खूप वेळ करतात ही प्रोसेस फॉलो करायला. ही जी भिंत दिसते ना तुम्हाला, त्याच्या पलीकडे सगळा बफर झोन आहे. बफर झोन एक अंदाजे 1050 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. आणि आपली ही जी कोरमध्ये सफारी चालू आहे ती 500 स्क्वेअर किलोमीटरची आहे. इथे पण प्रत्येक गाड्यांना GPS दिलं जातं. स्पीड लिमिट हायेस्ट 29 किलोमीटरचा असतो. गाडी जास्त पळवता येत नाही. आपली एक सेकंड लास्ट गाडी आत आली. चांगला गाईड आणि चांगला ड्रायव्हर मिळणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. ढील गाईड असेल तर मग तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही लवकर आलात ना तरी पण इथे प्रोसेस एवढी मोठी असते की त्याच्यात वेळ लागू शकतो.
तर गाईड आणि ड्रायव्हर हे पण खूप इम्पॉर्टन्स प्ले करतात तुमच्या सफारीमध्ये. ॲज युजल ट्रॅकिंग सुरू झालेलं आहे टायगरचं. कौन आए देखिए देखिए तो सब दिमाग खा रहे मेरे देखिए आत्ताच मागे थांबलेल्या एका जिप्सीमध्ये त्यांच्या गाईडने असं सांगितलं की पंजे लागले आहेत, म्हणजे पगमार्क्स आहेत टायगरचे. तेही आमच्या गाईडने त्यांना विचारलं तेव्हा आम्हाला कळलं. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे गाईड आणि ड्रायव्हर खूप हुशार पाहिजेत. त्या आमचे गाईड आणि ड्रायव्हर एकमेकांशी बोलत बोलत चाललेत. त्यांना माहिती नाही आहे की पगमार्क्स आहेत म्हणून. ते तर दुसऱ्या जीपवाल्यांनी सांगितलं. मस्त इथे बाजूला अशी केन रिव्हर आहे, इकडची सगळ्यात इम्पॉर्टंट रिव्हर पन्नामधली. एक साईडला अशी मस्त रिव्हर आहे आणि एक साईडला पूर्ण हिल आहे. एक साईडला हिली एरिया आहे आणि दुसऱ्या साईडला अशी ही केन रिव्हर, ही सगळ्यात क्लीन रिव्हर मानली जाते इंडियामधली गाईडच्या म्हणण्यानुसार. मित्रांनो, प्रत्येक फॉरेस्टची ब्युटी ही वेगळी असते, हे आम्ही अनुभवले. मस्त हिली एरिया आहे, पूर्ण हिलवर आहे ही सफारी आमची. सनराईज झालेला आहे, सकाळची 6 वाजले सनराईज झालेला आहे. हे बघा आमची ही दोघं बोलत बोलत चाललेले आहेत, दोघं आरामशीर. त्यांच्यात त्यांना काही पडलेलं नाही आहे ट्रॅकिंग बिकिंगची. खूप इम्पॉर्टन्स प्ले करतं. या अशा लोकांमुळे कधी कधी सफारीची वाट लागते पूर्ण. म्हणून जे फेमस यूट्यूबर्स असतात ना, ते आपापले ड्रायव्हर आणि गाईड चूज करतात. त्याचे ते एक्स्ट्रा पेमेंट देऊन ती प्रोसेस फॉलो करतात. हां, आतापर्यंत फक्त डिअर साईट होत आहेत, भरपूर प्रमाणात आहेत. हां, पहिली सायटिंग झालेली आपल्याला टायगरची. एक अर्धा तासात टायगरची सायटिंग झाली. हे कोणसा टायगर आहे?
गैप दोनों आगे नहीं दो। एवढ्या गाड्या लागल्यात की टायगर परत मागे निघून गेला. टायगर परत मागे निघून गेला. तुम्हाला देखला हमारे तरह देखे लगी एक फोटो आ जाए परत टायग्रेस येते. आमच्या गाईडला तर ह्या टायगरचं नावही नाही माहिती आहे. मी त्यांना कितींदा विचारलं कुठला टायगर आहे. फीमेल सब एडल्ट आहे. P14. तर मित्रांनो, मंकीचे एकदम स्ट्रॉंग कॉल्स चालू आहे तिथे. जनरली मंकींना टायगर दिसत असेल तरच ते कॉल्स देतात. मंकीचे स्ट्रॉंग कॉल्स आहेत. तर मित्रांनो, तिथे कॉलिंग आता थांबलेले आहेत म्हणून आपण पुढे आलोय. इथे पन्नाला बोटिंग पण होतं. म्हणजे बोटिंगला जाऊन पण तुम्ही टायगरला ट्रॅक करू शकता. आपण त्याच पॉईंटला चाललो आहोत. बोटिंग करून रॉक्सवर कितींदा टायगर बसलेले दिसतात. तर आपण तेच करायला निघालो आहोत आता. बोटिंगचे 150 रुपये पर पर्सन चार्जेस असतात. 15 ते 20 मिनटं बोटिंग होतं. आणि 600 रुपयाची पूर्ण बोट असते. इथून चालत आपण चाललो आहोत
बोटिंगच्या काउंटरवर, कारण का आता सगळ्या गाड्या एक एक करून यायला लागल्यात. मस्त पॉइंट आहे हा बोटिंगचा. केन नदीवर ही बोटिंग होते. भाई साहब, ये बोटिंग के लिए टिकट काउंटर किधर है? टिकट काउंटर नहीं है सर, हाँ, वो आ रहे हैं अभी. तो हमें ये बोटिंग करनी थी. अभी आएगा वो थोड़ी, हाँ, आ रहे हैं थोड़ी देर बाद. तर असं इथे काही तिकीट काउंटर असं नसतं. इथे येऊन तुम्ही, मला असं दिसतंय फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आहे. या अशा बोट्स आहेत इथे. आणि खूपदा इथे आहे ना, या दगडांवर टायगर बसलेले दिसतात असे. तर आपण आता इथेच चान्स घ्यायचा आहे की कुठे टायगर आहे का. मी जरा पुढची प्रोसेस समजून घेतो आणि परत येतो. इथे पाऊस पडायला लागलाय आणि 151 टायग्रेस आली आहे. पाऊस आलेला आहे आणि टायग्रेस पण आलेली आहे. दोन्ही गोष्टी एकदम होत आहेत. पाऊस येत आहे म्हणून आम्ही खरं म्हणजे निघालेलो. ही P151 टायग्रेस आहे. पाऊस पण आलाय, टायगर पण आलाय, कॅमेराला पण वाचवायचं आहे आणि शूट पण करायचं आहे. सगळं एकत्र चालू आहे. इथेच येऊन बसली आहे. तर मित्रांनो, मगाशी छान एकदम मस्त टायगर सायटिंग चालू होतं आणि टायगर सायटिंग चालू असतानाच पाऊस आला आणि तो सगळा प्रॉब्लेम झाला. सगळ्यांच्याच जिप्सी किंवा सगळी लोक सगळ्यांची तारांबळ उडाली, कारण का आपापले गॅजेट सांभाळायचे होते, कॅमेरा होते आणि त्याच्यात ती सायटिंग अर्धवट राहिली. आता आपण जिथे आलो हा MN पॉइंट आहे. इथे तुम्ही या पॉइंटवर या मचानावर जाऊ शकता उतरून. मस्त असं मचान बनवलेलं आहे.
ह्या मैदानावरून पूर्ण व्हॅली दिसते. तर मित्रांनो, दोन गोष्टी सांगायच्या आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिला म्हणजे आपण बोटिंगला गेलेलो, ते एक अर्धवट राहिलं. प्रॉब्लेम असा झाला आहे की बोटिंगला आपण गेल्यानंतर तिथे त्या बोटसाठी जे फ्युएल लागतं ते फ्युएलच संपलेलं. गाईड म्हणतोय फ्युएल पंप ओनर फ्युएल द्यायला तयार नाही आहे, कारण का हे लोक पैसे देत नाही आहेत, बिल जास्त झालेलं आहे. फॉरेस्टवाले बोलत आहेत फ्युएल घेऊन या, पण पेमेंट करत नाही आहेत. तर त्यामुळे आज बोटिंग कोणालाही करता आलेली नाही आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता आम्ही एका पॉईंटवर आलेलो आहोत. इथे यायच्या आधी आपल्या गाईडचं म्हणणं होतं की आता तुम्हाला अजून फिरायचं आहे का निघायचं आहे. म्हणजे फक्त 8:45 वाजलेत. त्यांना असं वाटतं की आपण यांना 1-2 टायगर दाखवले की आता इथून निघायचं, झालं, विषय संपलेला आहे त्यांच्यासाठी. तर लक्षात ठेवा, आम्ही चिकार सफाऱ्या करतो. आम्हाला असे भरपूर अनुभव येतात की गव्हर्नमेंटला त्यांचे पूर्ण परमिटचे पैसे पाहिजे असतात. सफारी व्हेकल ओनरला त्याला त्याचे पूर्ण काय 2,500, 3,000-3,500 पाहिजे, ते पूर्ण पाहिजे असतात. गाईड्सचे 800 ते 1000 असतात, त्याला त्याचे पैसे पूर्ण पाहिजे असतात. पण आहे ना, यांना आहेत ना कामं कमी करायची असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिप्सी ड्रायव्हरला असं वाटतं की आपली जिप्सी कमीत कमी चालेल आणि सगळं डिझेल जे असतं ते वाचेल. किंवा जिप्सी फॉर एक्झाम्पल पेट्रोलवर चालते, आपण असं पकडू, पेट्रोल वाचेल, त्याचं फ्युएलचं बिल कमीत कमी आलं पाहिजे. गाईड असा विचार करतो की चला एवढं दाखवलं, आता 1-2दा ह्यांना वाघ दिसले, चला आता आपण पण घरी निघून जाऊया ह्यांना सोडून. अरे पण तुम्ही हे समजून घ्या ना की आम्ही तर पूर्ण पैसे दिलेत ना. आम्ही तुम्हाला बोललो की चला आता लवकर निघून जाऊया, 3,500च्या बदली 1,500-2,000 घ्या तुम्ही आमच्याकडून, तर ऐकतील का? परमिटचे पैसे पूर्ण, गाडीचे पैसे पूर्ण, गाईडचे पैसे पूर्ण, पण सफारी अर्ध. म्हणून मी सांगतोय ना की सफारीमध्ये गाईड आणि ड्रायव्हर हे चांगलं मिळणं खूप इम्पॉर्टंट असतं. नाही तर मग अशी परिस्थिती होते. आता एका पॉईंटवर आणून आम्हाला थांबवलेलं आहे, ते त्यांचे बोलत बसलेले आहेत, आम्ही आमचं फिरतोय. आमचा जो जिप्सी ड्रायव्हर आहे त्याला वाघ दिसल्यानंतर कशी जिप्सी कुठे लावायची, कशी जिप्सी पटकन आणून कुठे चांगल्या स्पॉटवर थांबवायची, काहीच माहिती नाही आहे. सगळं आम्हीच त्याला सांगतोय, इथे जिप्सी पार्क कर, अशी लाव, पुढे घे, मागे घे. त्याला काहीच घेणं देणं नाही आहे, त्याला काहीच पडलेले नाही आहे. पैसे तर पूर्ण घेतलेत, पण असं वागतोय जसं आमच्यावर उपकारच करतोय. एक मॉनिटर लिझर्ड दिसली आहे, मस्त पाणी प्यायला आलेली. ही मॉनिटर लिझर्ड आहे, पाणी प्यायला आलेली. मोर आपल्याला बघून पळतोय, एवढा वेळ सावलीत बसलेला.
मित्रांनो, अशाच प्रकारे 10:30 वाजले. या दोघांना भरपूर घाई झालेली आहे आम्हाला गेटवर घेऊन जायची. तर आपण आता बाहेर निघतो आहोत. उद्याची आपली हिनवता गेटमधून सफारी आहे उद्या सकाळी. तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. टिल देन कीप वॉचिंग, कीप ट्रॅव्हलिंग अँड कीप एन्जॉईंग. बाय बाय. भेटूया उद्या सकाळी.